हा मित्रांनो, माझे कृपया तुमचं स्वागत आहे. मी आता चाललेलो आहे जरा मार्केटिंग जरा दुकानामध्ये एका मार्केटमध्ये. तर माझ्या ऑफिसमधून दाखवतो मी टोनर भरायला आलेलो आहे तिथं. तर मी दाखवतो तो बघा कसं भरतात ते. तर खूप एकदम भारी क्वालिटीमध्ये टोनर मी कमीत कमी 10 ते 15 दिवस झाले मी आता चाललेलो आहे मित्रांनो. तर आता ऊन लागते थोडं, एवढं ऊन नाही म्हणावं असं, कमी ऊन आहे. एकदम शिरवाळ पडलेला आहे. खूप छान असं गाडी चालवायला छान वाटतंय. हिरवंगार आहे. झाडं वगैरे रस्त्याच्या कडेला आहे. या साईडला जसं स्वच्छ रस्ता आहे, तसं या साईडला मधीच झाड आहे. भरपूर खूप छान बनवलेलं आहे. तर आता मी आता चाललेलो शॉपमध्ये. तर आता मला रस्त्याने जाताना एक छान लहान मुलांसाठी एक खूप छान अशी बाग दिसली. तर कसं दिसतंय म्हणजे खूप छान असं लहान मुलांना खेळण्यासाठी इथं बनवलेलं आहे बागेमध्ये बघा. लहान मुलांना खेळण्यासाठी झोके वगैरे आहेत त्या साईडला. पार्किंगला वगैरे गाडी आहे लावण्यासाठी केलेली जागा. काम असं म्हणजे शासन स्तरावरती काम फास्ट चाललेलं आहे इथे. हे पहा पलीकडच्या साईडला आहे बसण्यासाठी, लहान मुलांना आहे, मोठ्या माणसांसाठी पण आहे. छोटंसं इथे गार्डन आहे ते इथे पहा पलीकडच्या साईडला बनवलेलं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. हे असं पाहू शकतो. खूप छान लहान मुलांना म्हणजे इथे करमून जाईल. इथे स्काय वॉक आहे, लहान मुले तिथे वरून खेळतात बघा. खूप छान असं बनवलेलं आहे. तिथे छोटे छोटे विक्रेते आहेत. तिथं वडापावचं जंबो वडापाव म्हणून स्टॉल आहे इथे. असं छान बनवलेलं आहे. इथे हे गरुडबाग म्हणून ओळखले जाते. इथे गरुडबाग आहे. इथे गरुड आहे. असं असं गरुड आहे इथे. मित्रांनो, मी जस्ट आता पोचलेलो आहे आणि त्यामुळे ऑफिसमध्ये एक आलेलो. तर काम करतो मी. तुम्ही पाहू शकता ज्या ऑफिसला पोचलो त्या ऑफिस असं आहे. आदित्य इन्फोटेक म्हणून आहे. खूप छान असं इथे सर्व्हिस दिली जाते. इथं कम्प्युटरच्या वर सर्व कामे केले जातात. मी आता माझ्या ऑफिसचा प्रिंटर भरण्यासाठी आलेलो. खूप छान सर्व्हिस दिल्यामुळे आम्ही इथं कंटिन्यू येत असतो. सर्व्हिस चांगली मिळते इथले. कंटिन्यू होलसेलमध्ये इथे माल भेटतो आमचा होलसेल. खूप छान भरपूर माल वगैरे आहे इथे. माझा हा ऑफिसचा असा टोनर आहे. मी टोनर भरायला आणलेला आहे. इथे मी दुकानात आल्याच्या नंतर इथे यांच्याकडे अशा भरपूर वस्तू वरच्या साईडला टोनर आहेत. कम्प्युटरच्या वस्तू वगैरे इथे मिळतात. असं छान. आणि इथेच ह्या साईडला बाहेर कॅनॉल आहे. कॅनॉल बारामतीमध्ये संध्याकाळच्या टायमाला इथे भरायला वगैरे खूप छान वाटतं. कॅनॉल आहे. कॅनॉलवरती फिरण्यासाठी संध्याकाळचं खूप भारी वाटतं. लाईटी वगैरे असतात, साऊंड वगैरे चालू असतं. असं वातावरण वगैरे छान असतं ना इथे. एकदम काळजीपूर्वक कामे केली जातात इथे. असा एरिया आहे ऑफिसचा यांच्या डेनिवल म्हणून. हा अशा यांच्या दुकानात शॉपमध्ये वस्तू आहेत. इथे एक कस्टमर आलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही. होलसेल वस्तू मिळतात इथे. अवश्य एक वेळ भेट द्या. आदित्य इन्फोटेक म्हणून आहे. हॅलो. टोनरमध्ये शाई भरली जाते. टोनरमध्ये शाई भरली जाते इथे. माझं युट्यूब आता माझं काम इथलं उरकलेलं आहे. टोनर भरून झालं माझ्या ऑफिसचा. आत्ता मी आता चाललेलं आहे आता दुसरीकडे दुसऱ्या कामानिमित्त. तिथं माझं व्हिडिओ कंटिन्यू पाहण्यात बघतो आता गोळ्या भेटतात का मला.
गोळ्या भेटतात का बघू आता आपण. इथे मी आता जस्ट आणलेले बागेचे मेडिकल केमिस्ट रजिस्टर येते मेडिकलमध्ये भेटतात का गोळ्या बघा. अशा प्रकारे मला औषधं मिळालेली आहेत. हे औषधाचं नाव आहे रेमेटेन म्हणून औषध आहे. आता मला आयडिया नाही, मला साहेबांनी आणायला लावलेलं. तर अशा प्रकारे औषध मिळालं. ते ह्या साईडला आहे पावडर. तर इथे बागेचे हॉस्पिटल म्हणून आहे, तिथे आलेलं. पलीकडे साईडला मेडिकल आहे. त्यांनी मला होलसेल औषधं दिली. खूप छान असे सर्व्हिस दिली त्यांच्यावर. तुम्ही अवश्य मेडिकलला भेट द्या. चांगले औषधं आहेत आरोग्यात. तर मी तर म्हणतो सर्वांनी आपल्या आरोग्याला जपलं पाहिजे. आणि मी तर म्हणतो आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये मित्रांनो, बाहेरचं खाण्यापेक्षा आपलं घरगुती खावा आणि तंदुरुस्त राहा. जास्तीत जास्त घरचं खाल्ल्याने माणूस आजारी पडत नाही. हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा आणि निरोगी राहा, तंदुरुस्त राहा, छान राहा. ह्या गोळ्यांपेक्षा तुम्ही कधी पण आहे ना, गावरान गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध प्या, तुम्ही कधीच आजारी पडणार नाही मित्रांनो. आणि असाच तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करत राहा.